की तुम्ही त्या इंटरव्ह्यू बोर्डावर आहात, परीक्षक आहात तुम्ही, आणि आरशासमोर उभं राहून तुमचं दिसणं, वागणं, बोलणं, हालचाली ह्या कशा वाटतात तुम्हाला, त्याच्याबद्दल जरा विचार करा. की तुम्ही जर इंटरव्ह्यू बोर्डावर असाल तर तुम्हाला स्वतःला किती गुण द्याल तुम्ही, की तुम्ही स्वतःची छाप पडते की नाही हे पाहायला पाहिजे. आरसा आपण सगळेजण पाहतो. उलट जगातलं सगळ्यात उत्तम चित्र लावून ठेवलेलं असलं आणि त्याच्या बाजूला आरसा असला तर प्रत्येकजण आरशात आधी पाहतो. पण आरशात काय पाहतो, त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल विचार नाही करत. ती एक सवय म्हणून पाहतो. एक मनामध्ये दडपण असतं की मी लोकांना कसा दिसत असेन, कशी दिसत असेन. त्याच्यासाठी लक्ष आधी आरशाकडे जातं आणि आरशात पाहून आपल्याला तेवढ्यापुरतं ठाकठीक व्हावं असं वाटायला लागतं. पण हीच सवय झाली पाहिजे की तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते सरळ आतून उमलून आलं पाहिजे. तुमच्या ज्या शारीरिक हालचाली असतात त्या पुष्कळ सांगत असतात त्या परीक्षकांना. त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात, शरीराची भाषा. आम्ही दिल्लीला एका ट्रेनिंगसाठी गेलो होतो, VIP सिक्युरिटीचं ट्रेनिंग. म्हणजे जे महत्त्वाच्या व्यक्ती असतात त्यांचं संरक्षण कसं करायचं. टेररिस्टचे हल्ले होतात, शत्रुपक्षाकडनं हल्ले होतात. त्याच्यातनं ज्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्यावर असेल त्यांचं संरक्षण कसं करायचं. मला आठवतं त्यावेळेला किरण बेदी पण आमच्याबरोबर होत्या त्या कोर्समध्ये. त्याच्यात आम्हाला डे ऑफ द जॅकॉल नावाचा एक सिनेमा दाखवला. फ्रेडरिक फोर्साईथ नावाच्या लेखकाने ती अतिशय सुंदर कादंबरी लिहिलेली आहे. सगळी काही कादंबरी नाही आहे. डे ऑफ द जॅकॉल हे त्याने प्रत्यक्षात घडलेल्या घटनेचा अभ्यास करून त्याच्यामध्ये थोडा वास्तवाला कल्पनेचा टच देऊन ती कादंबरी लिहिली आहे. चार्ल्स द गॉल हा फ्रान्सचा अध्यक्ष होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने फ्रान्सला रगडून टाकलं. त्यावेळेला फ्रान्सचं जे सरकार होतं त्या सरकारने शरणागती पत्करली. जनरल पेतॉनचं सरकार होतं. पण गॉलने ती शरणागती मानायला नकार दिला आणि इंग्लंडमधून तो परागंदा स्थितीत फ्रान्सचं सरकार त्याने घोषित केलं. आणि ज्या वेळेला दोस्तांचं सैन्य युरोपमध्ये उतरलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर तो आला आणि लढला. त्यामुळे गॉल हा अतिशय प्रसिद्ध होता त्या काळच्या फ्रान्समध्ये आणि अतिशय लोकप्रिय होता. जे योद्धे असतात, जे आता इंदिरा गांधींची लोकप्रियता पूर्व बंगालच्या लढाईनंतर केवढी वाढली होती, प्रचंड प्रमाणात वाढली. तर त्या लोकप्रियतेचा फायदा नेत्यांना नेहमी होत असतो. तर ब्रिटिश जसे हिंदुस्थानवर राज्य करत होते तसे अल्जियर्सवर फ्रेंच राज्य करत होते. आणि अल्जियर्सच्या हे उत्तर आफ्रिकेतलं राज्य आहे. त्याच्या लोकांचं स्वातंत्र्य युद्ध चालू होतं आणि द गॉलच्या सरकारला असं वाटलं युद्धानंतर द गॉलने फ्रान्समध्ये सरकार बनवलं. तर त्याच्या सरकारला असं वाटलं की आपल्याला अल्जेरियाला पारतंत्र्यात ठेवणं हे परवडणारं नाही आहे. त्याच्यासाठी जो खर्च होतो आहे स्वातंत्र्य युद्धामध्ये, इथनं सैन्य पाठवायचं, इथनं सैन्य तयार करून पाठवायचं, सतत आणीबाणीमध्ये राहायचं, हे परवडत नाही आहे. तेव्हा द गॉलने असं ठरवलं
की आपण अल्जियर्सला स्वातंत्र्य द्यायचं. तर त्यावेळेला फ्रान्सच्या सैन्यामध्ये काही कडवे लोक असे होते की त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी द गॉल विरुद्ध उठाव केला आणि त्या उठावामध्ये त्यांचा प्रयत्न फसला आणि त्यांचे जे मुख्य होते ते मारले गेले. मग बाकीचे पळून गेले आणि परदेशामध्ये परागंदा अवस्थेत ते राहायला लागले. पण त्यांना परत फ्रान्सवर सत्ता काबीज करायची होती. त्याने पुन्हा पुन्हा 2-3 प्रयत्न केले द गॉलला ठार मारण्याचे. म्हणजे त्याला मारल्यानंतर जो गोंधळ होईल त्याच्यामध्ये यांचे जे पक्ष होते, ह्यांना सहानुभूती असणारे जे पक्ष होते, त्यांच्यामध्ये त्यांनी परत यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. तर त्या लोकांनी अतिशय उत्तम प्लॅन केला. त्याने असं ठरवलं की ज्याचा ह्यामध्ये संबंधच नाही असा व्यावसायिक मारेकरी द गॉलवरती घालायचा आणि त्या मारेकऱ्याला त्याने शोधलं. कार्लोस नावाचा एक आंतरराष्ट्रीय आतंकवादी त्यावेळेला खूप प्रसिद्ध होता. तर त्याला त्याने बोलवलं आणि त्याचं नाव त्या ऑपरेशनसाठी द गॉलला मारण्यासाठी जॅकॉल म्हणजे कोल्हा असं ठेवलं गेलं. त्याच्यात फ्रेंच भाषेत चकॉल असा उच्चार आहे तो. तर त्या जॅकॉलला त्याने कॉन्ट्रॅक्ट दिला की आम्ही तुला 10 लाख पाऊंड देऊ. 5 लाख पाऊंड त्याच्या स्विस बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केले आणि मग हे त्यांना सांगितलं की आता आपलं ठरलं आहे ना की तुम्ही इथे जितके लोक आहात तितके एखाद्या ठिकाणी लपून राहा आणि पहिले 5 लाख पाऊंड जमा झाल्याशिवाय मी हालचाल करणार नाही. ते म्हणाले आमच्याजवळ इतके पैसे नाही आहेत. तर म्हणाला मग तुम्ही दरोडे घाला. तर अक्षरशः त्यावेळेला पॅरिसमधल्या फ्रान्सच्या मोठ्या शहरांच्या मध्ये बँकांच्यावरती मोठमोठे दरोडे पडले आणि त्याच्या अकाउंटमध्ये 5 लाख पाऊंड जमा झाल्याबरोबर त्यांनी हालचालीला सुरुवात केली. त्याने सांगितलं की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही लोक व्यावसायिक नाही आहात. तुम्ही चुका कराल त्यामुळे मी सापडला जाईन. मला मी हे जे 10 लाख पाऊंड मिळवणार गॉलला मारून ते मला एन्जॉय करायचे आहेत माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये. तर मी ते वाया घालवायला तयार नाही. तुमच्या वेडपटपणाच्या चुकीमुळे ते माझे पैसे जातील आणि मी मारला जाईन याच्यामध्ये. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. आणि ज्या दिवशी मी गॉलला मारेन त्या दिवशी तुम्ही माझ्या ह्याच्यात 5 लाख पाऊंड जमा केले पाहिजेत. ते जर तुम्ही नाही केले तर मी जसं गॉलला मारणार आहे तसं तुम्हालाही मी निवडून मारेन. फक्त मला तुम्ही एक कॉन्टॅक्ट नंबर द्या. मी तिथे फोन करत जाईन आणि तिथे तुम्हाला मिळालेली फ्रान्सच्या सगळ्या गोष्टींची माहिती तिथे ठेवत जा माझ्यासाठी. ती माहिती मला मिळाली की माझी पुढची पावलं मी ठरवीन. आणि मग त्याने तो फ्रान्समध्ये शिरला. तर फ्रान्सच्या पोलिसांना नवल वाटलं की हे सगळे लोक कुठे एकदम गायब झाले. कारण परदेशात असले तरी द गॉलला धोका असल्यामुळे त्यांच्या हालचालींच्यावरती नजर ठेवली गेलेली होती. तर असं ध्यानात आलं की बेल्जियममधल्या एका हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये सगळे ते 10-12 जण राहत आहेत आणि फक्त एक माणूस त्यांचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो आहे आणि तो रोज बाहेर जातो. काय खरेदी करायची असेल ते खरेदी करतो, न्यूजपेपर्स घेतो आणि सगळी वर्तमानपत्र नेऊन त्यांना पोहोचवतो. बाकी कोणी बाहेर पडत नाही आहे त्या हॉटेलमध्ये. तर त्यांना कळे ना की ह्याला काय कारण असावं, असं काय का केलं असावं त्याने. तर मग शेवटी त्याने एक धाडसी बेत आखला आणि फ्रेंच पोलिसांनी साध्या वेशामध्ये बेल्जियममध्ये जाऊन त्या माणसाला पकडून आणला जो त्यांच्यासाठी बाजार रहाट करत असे आणि त्यांच्या संरक्षणाचंही काम करत असे.
त्याला पकडून आणून त्याने टॅकल केलं. त्याला इतक्या अमानुष पद्धतीने या लोकांनी मारहाण केली फ्रेंच पोलिसांनी की तो त्यात मेला. पण तो बोललेला प्रत्येक शब्द त्यांनी टेप करून ठेवलेला होता आणि त्या टेपमधनं त्यांना जकॉलचं नाव कळलं की जकॉल असा कोणी एक इसम आलेला आहे आणि तो द गॉलला मारण्यासाठी त्याला सुपारी दिली. हे कळल्यानंतर त्याने हालचाल सुरू केली आणि प्रत्येक ठिकाणी ते माहिती काढत गेले. दरवेळेला तो त्यांना गुंगारा द्यायचा. आणि एक पिएरे नावाचा डेप्युटी कमिशनर पॅरिसचा, तो ह्या सगळ्या पोलिसांच्या काउंटर ऑपरेशनचा, म्हणजे त्याला पकडण्यासाठी जे मोहीम सुरू केली पोलिसांनी, त्याचा तो सूत्रधार, तो मुख्य. आणि कॅबिनेटमधले 10-12 लोक गॉलच्या, हे अशी एक ते कमिटी स्थापन झाली आणि रोज हा त्यांना आपल्याला मिळालेली माहिती द्यायचा आणि पुढे काय करायचं आहे, पुढे आणखी काय माहिती लागेल ते काढायचा. पण दरवेळेला जकॉल त्यांना तुरी देऊन पळून जायचा. नंतर मग एकदा असं झालं की ह्या कमिटीमध्ये जी डिसिजन्स होत होती, जे निर्णय होत होते, ती त्या जकॉलला कळत आहे आणि तो आपल्या हालचाली त्याच्याप्रमाणे बदलतोय असं त्यांच्या ध्यानात आलं. ते ध्यानात आल्यावर त्यांना नवल वाटलं की असं कसं काय, इथनं फुटतं आहे. तर त्याने त्याला विचारलं डेप्युटी कमिशनरला की हे फुटतंय कसं बाहेर, कारण इथे आपल्यामध्ये जे ठरलं होतं ते त्याला रात्रीच्या रात्री कळलं, तो तिकडनं निसटला, ते त्याला कळलं कसं. तर तो म्हणाला तुम्ही मला सर्वाधिकार दिलेच आहेत, मी शोधून काढतो ते कसं कळतंय ते. त्याने दुसऱ्या दिवशी एक टेप आणून तिथे वाजवली की ते जे मिनिस्टर्स होते फ्रान्सचे, जे त्यांना त्याच्यापैकी एक जण रात्री आपल्या प्रेयसीकडे जायचा आणि ती त्याच्याकडनं सगळी माहिती काढून घ्यायची आणि ती त्या कॉन्टॅक्ट पॉईंटवरती पोचवायची ती माहिती. हे कळलं तर त्याच्यामध्ये त्या मिनिस्टरचा आवाजच टेप झालेला होता, त्याच्या प्रेयसीचा आवाज टेप झालेला होता. त्यामुळे तो मिनिस्टर उठला आणि त्या मीटिंगमधनं बाहेर गेला राजीनामा लिहिण्यासाठी. मग त्या कमिटीचा मुख्य होता, त्याने त्याला विचारलं DCPला की हे तुला कसं कळलं की तोच असेल. तर त्याने सांगितलं की ह्या हॉलमधनंच ते बाहेर गेलेलं, म्हणून मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे फोन टॅप केले. तर त्या लोकांना राग आला की ह्याने कशाला टॅप केले असं. आणि मग त्याने त्याला सांगितलं की ठीक आहे, तू केलंस ते सगळ्या देशाच्या भल्यासाठीच केलं, पण आता तुझी जरूर आहे असं आम्हाला वाटत नाही. कारण तोपर्यंत पिएरेने त्यांना सांगितलं होतं की मुंबईमध्ये जसा हुतात्मा चौक आहे तसा त्यांचा तिथला जो महत्त्वाचा चौक होता, त्या चौकामध्ये द गॉल एक कार्यक्रम चुकवणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं की सैनिकांना शौर्य पदक प्रदान करायचा तो दिवस, त्या दिवशी तिथे तो येणार आणि तिथे तो मारणार त्याला. तर हे कळलेलं आहे, आमच्याकडे पोलीस फोर्स भरपूर आहे, आम्ही त्याला पकडू. तो म्हणाला ठीक आहे, तोपर्यंत मी रजेवर राहीन, फक्त मला एवढी परवानगी द्या की मला मोकळा हिंडू द्या बाहेर. आय विल बी द सरप्राईज पॅकेज, म्हणजे त्याला जकॉलला अंदाज येणार नाही की मी आहे ह्याच्यात अजून. तर मी बाहेर मोकळा राहीन त्याला पकडण्यासाठी. आणि त्याला पकडल्यावर मग तुम्ही त्याचं काय करायचं असेल ते करा. असं झाल्यावर त्याने त्याला सोडून दिलं मोकळा. ठीक आहे. आता हा जकॉल हा तिथे आला, तो एका म्हाताऱ्या सैनिकाच्या वेशात आला. त्याने ती मेडल्स विकत घेतली जुन्या बाजारात ना, आणि त्या म्हाताऱ्याच्या वेशामध्ये त्याची बॉडी लँग्वेज, हा तरुण तगडा अतिशय शरीराने फिट,
पण तो म्हातारा दिसला पाहिजे. म्हणजे त्यांना जो पहारेकरी असेल, जो गार्डवरती असेल, त्याला कळणार नाही की हा तरुण आहे, हा काही करू शकेल. तर ज्याने त्याला ती बंदूक बनवून दिली त्याने बंदूक ती कुबडीमध्ये बसवली होती आणि तो कुबडीतनं टेकत तिथे गेला. त्यावेळेला त्याने असं सांगितलं, ज्याने ती बंदूक बनवून दिली त्याने सांगितलं की बंदुकीचं जी गोळीमधली दारू असते ना, ती त्या गोळीतली दारू तू काढ आणि ते पाण्याबरोबर घेऊन टाक. त्याने एकदम तुझी तब्येत इतकी बिघडेल की घाम फुटेल, तुला कासावीस व्हायला लागेल आणि आपोआप तुझ्या चेहऱ्यावर म्हातारपणाची कळा दिसेल काही वेळापर्यंत. म्हणजे तू थकलेला, ओढलेला असा दिसशील. तर त्याने भुवया केस पांढरे रंगवले होतेच आणि तो काय हे कुबड्या टेकत तिथे आला. तर तिथे जो सुरक्षा रक्षक होता, बंदूक घेतलेला, एक सिरीजच्या बंदुकीसारखी ऑटोमॅटिक वेपन घेतलेला, तो तिथे आला आणि त्याने सांगितलं, मला बरं वाटत नाही आहे, मी तिथे त्या कोपऱ्यातल्या घरात राहतो, माझं घर आहे तिथे. तर तो म्हणाला, तुला आज मेडल घ्यायचं आहे का? नाही म्हणाला, मला मिळालेलं आहे मेडल, इथे आहे ना माझ्या छातीवर. तर त्याने ते मेडल पाहिलं, ह्याच्याकडे पाहिलं. हा म्हातारा, त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं त्याची खात्री पटली की हा म्हातारा तर काही करणार नाही आणि त्याच्या स्वतःच्या घरीच जातोय बिचारा, त्याला जाऊ देत. तो तिथे गेला पुढे. खाली तिथे कॉन्शियर्स म्हणजे त्या घराच्या रखवालीसाठी एक माणूस नेमतात. तर त्या बिल्डिंगच्या रखवालीमध्ये ती एक म्हातारी बाई होती. ती खाली इस्त्री करून द्यायची लोकांना. पुष्कळ बिल्डिंगमध्ये असं खाली इस्त्रीचं एक टेबल टाकलेलं असतं, तसं ते इस्त्री करून द्यायची लोकांना आणि मग यांच्या चाव्या वगैरे सांभाळायची, त्या बिल्डिंगला कुलूप लावायचं रात्री वगैरे, सगळं ते काम ती बाई करायची. तर त्या जकॉलने जाऊन तिला ठार मारलं आणि वर पळत गेला. त्याने तो ब्लॉक आधीच आपल्या ताब्यात घेऊन ठेवला होता, ज्या ब्लॉकमधनं बरोबर त्याला गोळी मारता आली अशी. तर तिथे तो तयारीमध्ये राहिला आणि दगवाल त्याने त्या पहिल्या सैनिकाला मेडल घातलं त्याच्या गळ्यामध्ये. आणि फ्रेंच लोकांची एक पद्धत तो जकॉल विसरला की त्याच्यामध्ये पुरुषसुद्धा एकामेकाच्या गालाचे मुके घेतात, ग्रीटिंग म्हणून. आपण जसं हस्तांदोलन करतो तसं ते खाली वाकून गालाला गाल लावतात किंवा गालाचा मुका घेतात. तर गॉल त्या सैनिकाचा मुका घ्यायला वाकेल हा याला अंदाज आला नाही. ते नेमकी त्याच्या डोक्याला नेम धरून मारलेली गोळी ते गॉलच्या पलीकडे जाऊन खाली जमिनीवर पडली. तोपर्यंत हा पियरे तिथे तपास करत आला. त्याने त्या पहारेकऱ्याला विचारलं, त्या गार्डला, इथनं कोणी गेलं का? तो म्हणाला, एक कुबडी घेतलेला म्हातारा सैनिक होता, आजारी दिसला म्हणून मी त्याला जाऊ दिलं. कुबडी म्हटल्याबरोबर त्याच्या ध्यानात आलं की त्या कुबडीतच बंदूक असली पाहिजे. तो म्हणाला, कुठल्या बिल्डिंगमध्ये गेला? त्याने त्या बिल्डिंगचा, चल माझ्याबरोबर म्हणून तो त्याला घेऊन गेला. आणि वर ह्याने पहिली गोळी मारलेली आणि दुसरी गोळी तो लोड करत असताना हे दोघं तिथे पोचतात. ते पोचल्यावरती दारामध्ये गडबड ऐकून तो मागे वळून गोळी झाडतो. ती गोळी चुकवून हा पियरे आपल्या बंदुकीने त्याला गोळ्यांच्या बर्स्टने मारतो. त्याला त्या सैनिकाची बंदूक हिसकून घेतो आणि त्याला मारतो. हे बॉडी लँग्वेजचं उदाहरण आहे. माझं म्हणणं असं आहे, जो म्हातारा, थकलेला, अगदी गळून गेलेला, गलित गात्र असा माणूस असेल, तो काही करेल असंच वाटत नाही. तर तुम्ही तसे असलात तर जरा कल्पना करा की तुम्ही स्वतःला मार्क किती द्याल. माझं म्हणणं असं आहे, आमच्या खेळाच्या भाषेत याला पीकिंग म्हणतात, पीक, की तुमचा पीक फॉर्म आला पाहिजे. ज्यावेळेला तुम्हाला ऑलिम्पिक खेळायचं आहे, ज्यावेळेला तुम्हाला सगळ्यात उत्तम मॅच खेळायचं असेल. आता गांगुली
खराब खेळत होता म्हणून काढून टाकला, चांगला खेळायला लागल्यावरती घेतलं, तेव्हा त्याचा पीक फॉर्म बरोबर त्या मॅचमध्ये आला आणि त्याने केवढी मदत केली जिंकून द्यायला. तसं तुमचा पीक फॉर्म त्या परीक्षेच्या वेळेला, त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला आला पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये हे बसलं पाहिजे. त्या पीक फॉर्मचं ॲक्टिंग नाही करता येत, ॲक्टिंग करून ते टिकवता येत नाही. तुम्हाला तो पीक फॉर्म आणायला खूप मेहनत करावी लागते. तुमचं व्यक्तिमत्व जे आहे तेच तर तपासायचं असतं. तुम्हाला मोठे अधिकारी बनवायचं आहे की शासनाचे धोरणं तुम्ही ठरवायची आहेत, पुढे ती प्रत्यक्षात राबवायची आहेत, तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत आणि ते लोक प्रत्यक्षात पार पाडतायत की नाही त्याच्यावरही लक्ष ठेवायचं आहे. तुमच्यामध्ये ती धमक पाहिजे, निर्णय घेण्याची धमक पाहिजे. जे चूक करत असतील, जे बदमाशी करत असतील, जे भ्रष्टाचार करत असतील, त्यांना शासन द्यायची शक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. तर तुम्ही ज्या बोर्डावर जर असलात तर कशा नजरेने पाहाल प्रत्येक मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराकडे की याची शारीरिक हालचाल कशी आहे, ह्याच्या बॉडी लँग्वेजमधनं, ह्याच्या हालचालीतनं, ह्याच्या खांद्यांच्या मधनं, याच्या आपल्याकडे पाहण्यामधनं आत्मविश्वास डोकावतोय की नाही, त्याची शरीरयष्टी कधी आहे, कशी आहे, हा म्हातारा दिसतोय का काय. तो पहारेकरी जसा फसला तसे तेही फसतील. तुम्ही नाहीत म्हातारे. 24 ते 30 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही ह्या मोठ्या परीक्षा देणार तर तुम्ही काय म्हातारे होणार का तेव्हा? शक्यच नाही. पण जर तुम्ही थकलेले असाल, जर तुमच्या शरीराच्या हालचालीवरनं, तुमच्या डोळ्यांच्या पाहण्याच्या पद्धतीवरनं, तुमचे हात ठेवण्याच्या पद्धतीवरनं तुमचे खांदे जर गळून गेलेले असले, तुम्ही म्हाताऱ्यासारखे दिसत असलात, थकलेले दिसत असाल, तुमच्यावर विश्वास टाकावा, तुमच्या खांद्यावरती अधिकाराचा भार द्यावा असं कसं वाटेल त्यांना? तुमचं व्यक्तिमत्व दरवेळेला पक्क मजबूत होत गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये शरीराचा भाग तर आहेच, महत्त्वाचा आहे. तुम्ही व्यायाम करून, योगासनं करून, प्राणायाम करून तुमच्या शरीरावर तो तजेला दिसला पाहिजे की आरोग्य तुमच्या डोळ्यातनं, तुमच्या शरीराच्या हालचालीतनं असं तुमची छाप उमटली पाहिजे. तुम्ही दिसण्यामध्ये सुंदर आहात की नाहीत हे महत्त्वाचं नाही आहे. तुमचा चेहरा किती आकर्षक आहे हेही महत्त्वाचं नाही आहे. तुमचं एकूण व्यक्तिमत्व किती आकर्षक आहे ते तुमची प्राणशक्ती ठरवत असते, ते तुमचं मनोबल ठरवत असतं, ते तुमचं शरीरबलसुद्धा ठरवत असतं. की ज्याला अशी खात्री आहे की कोणी येऊन माझा गळा धरला तर मी त्याला एका फटक्यात लोळवेन, तुम्ही मारामारी करायची नाही आहे. पण ज्याला अशी खात्री असते त्याला हटकताना चोर दरोडेखोर सुद्धा 4 वेळा विचार करतात की याला अडवायचं की नाही. तर तुमच्या शरीरयष्टीमध्ये, तुमच्या हालचालीमध्ये तुमच्या बलाचा, तुमच्या शक्तीचा आत्मविश्वास डोकावला पाहिजे. तुम्हाला ती सावध, सजग, एकाग्रता साधली पाहिजे की तुम्ही तयार आहात. समोरनं येणारा बॉल कसाही पडला, कसाही उसळला तरी खेळता आलं तर खरं, नाहीतर कसला बॅट्समन की तुम्ही जरा हळू टाका हो असं काही विरुद्ध बाजूच्या बॉलरला सांगता नाही येत. कसाही उसळला तर चेंडू चोपायचा का सोडून द्यायचा का अडवायचा तुम्हाला ठरवून त्या क्षणात ते करता आलं पाहिजे.
आणि ते करता येण्याचा आत्मविश्वास तुमच्या वागण्या बोलण्यात दिसला पाहिजे. तर तुम्ही छाप टाकू शकता. तुमच्या व्यक्तिमत्वाची जी छाप असते ती असे हा श्रीसंत काही देखणं नाही आहे. इतका चांगला बॉलर मिळाला आपल्याला आणि बॉलरच्या हालचालींच्या मध्ये ती आक्रमकता दिसली पाहिजे. ती त्याच्या हालचालीमध्ये आहे की शेवटी जलदगती गोलंदाजाचं काम काय असतं, त्यांनी घाबरून सोडायचं असतं समोरच्या फलंदाजाला. तो बॅट्समन घाबरला म्हणजे उरलेलं काम तोच करतो. तर तसं जर त्याने घाबरून नाही सोडलं तर मग जलद टाकायचा कसा चेंडू, हळूच टाकावा. तसं तुमचा आत्मविश्वास, त्यातनं तुमचं कौशल्य, त्यातनं तुमचं ज्ञान, तुमची ज्ञानावरची, कौशल्यावरची, स्वतःवरची श्रद्धा, हे सगळं डोकावलं पाहिजे. स्वतःला तुम्ही काय सांगता, तुम्ही काय पटवून घेता, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुमची जी एकाग्र होण्याची शक्ती आहे ना, आपल्याला चॉईस आहे की कशावर एकाग्र व्हायचं. तर आपण विसरून जातो. ज्या गोष्टी आपलं लक्ष आपोआप वेधून घेतील तिकडे आपलं लक्ष जातं. ज्या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे तिकडे जात नाही. म्हणजे हरलो आपण असं चालणार नाही. तुम्ही जिथे ठरवलं असेल तिथेच तुमचं लक्ष लागलं पाहिजे, तुमचं अवधान तिथे पाहिजे. आणि तिथे पाहिजे म्हणजे किती पाहिजे, की ती गोष्ट काय आहे, ती वस्तू काय आहे, ती घटना काय आहे, ते काय घडतं काय आहे, त्या घटनेमध्ये तुम्हाला भाग घेऊन आपल्या मनासारखं वळण त्या घटनेला द्यायचं असतं. क्रिकेटमध्ये बॉल टाकतोय आणि बॅट्समन तो खेळतोय, ही घटना आहे. त्या घटनेमध्ये बॉलरने भाग घ्यायचा असतो आपल्याला हवा तसा टाकून, बॅट्समनने भाग घ्यायचा असतो त्या बॉलचं काय करायचं ते ठरवून तसं प्रत्यक्षात करून. हा तुमचा जो सहभाग असतो त्या घटनेमध्ये, तो नुसता प्रेक्षक म्हणून नाही आहे, नुसतं पाहायचं नाही आहे तुम्हाला, नुसतं ज्ञान असून उपयोगी नाही. ते तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला त्याचं आकलन झालं पाहिजे, समजलं पाहिजे की हे काय होत आहे. आणि त्याला जो प्रतिसाद यायला पाहिजे तो प्रतिसाद सुद्धा हुकमी तुम्हाला आणता आला पाहिजे. इतकी सहज एकाग्रता पाहिजे. आणि वेळ भरपूर कधीच मिळत नाही. कल्पना असते आपली की भरपूर वेळ नाही मिळत. तुम्ही परीक्षा लिहिता, पेपर लिहिता, त्याच्यामध्ये 3 तास दिलेले असतात. 3 तास 180 मिनिटं, 180 गुणिले 60 इतके सेकंद. बापरे बापरे, भरपूर वेळ आहे. पण तो वेळ भरपूर नाही आहे, कारण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला तेव्हा आठवलं पाहिजे, सुचलं पाहिजे तिथे, आणि तसं तसं मांडता आलं पाहिजे. आणि त्याला तितका तुम्ही दिलेला वेळ जितका असेल तितक्याच वेळात मुद्दे भराभर मांडता आले पाहिजेत, लिहिता आले पाहिजेत. हे सगळं 3 तासामध्ये करणं ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. मग ज्या वेळेला जबाबदारीची जाणीव होते की किती लिहायचं आहे, आणि ते जर सुचत नसलं वेळेवर, तुमची सावध एकाग्रता जर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वात आणलेली नसेल, ही सिद्धी आहे, हे कौशल्य आहे, हे खास कौशल्य आहे की तो प्रश्न वाचल्याबरोबर तुमचं मन त्या विषयामध्ये गुंतलं पाहिजे आणि त्याच विषयाचा, त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच फक्त तुम्ही विचार करता आहात. दुसरे मुद्दे सुचून उपयोग नाही, दुसरे मुद्दे मांडून उपयोग नाही, पालना लावून उपयोग नाही. तुम्ही किती लिहिता याला महत्त्व नाही आहे, काय आणि कसं लिहिता उत्तर त्याला महत्त्व आहे. हेच मुलाखतीमध्ये, प्रत्यक्ष ज्या वेळेला तुम्ही मुलाखतीला जाऊन बसाल त्यावेळेला 20-20 ओव्हरची मॅच भराभर तुम्ही डिसिजन घेऊन ते मुद्दे तुम्हाला मांडता आले पाहिजेत, तोंडी न घाबरता. तुमचे उच्चार चांगले पाहिजेत
आत्मविश्वास तुमच्या बोलण्यातनं पण डोकावला पाहिजे. तुमचा आवाज कापरा येऊन उपयोगी नाही. तुम्हाला उत्तर पटकन न सुचून उपयोगी नाही. तुम्ही नुसतेच करता आहात, दुसरा प्रश्न विचारला गेला, याचा अर्थ असा की मागच्या प्रश्नात तुम्ही फेल गेला. जिथे माहीत नसेल तिथे मला माहीत नाही हे सांगता येण्याची हिंमत पाहिजे. परीक्षेमध्ये ते विचार पटपट सुचत गेले पाहिजेत. मुद्दे महत्त्वाचे कोणते ते मांडता आले पाहिजेत आणि ते उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तुम्ही तयारी करता आहात. परीक्षा जसजशी जवळ येते तसतशी काळजी वाटायला लागते. अभ्यास इतका आहे, सगळा अभ्यास नसतो करायचा. जेवढा तुम्ही करता तो मात्र पक्का करायचा, की त्याच्यामध्ये प्रश्न आला की त्या जितके जसे प्रश्न येतील त्या प्रत्येक प्रश्नाला तुम्ही सिक्सर तरी मारला पाहिजे, नाही तर बाउंड्री तरी मारली पाहिजे, त्याच्या खाली नाही. एवढी तयारी करता येते. अजून म्हणजे परीक्षा जवळ आली. समजा आता आपण डिसेंबरमध्ये आलो, तुम्ही UPSCची परीक्षा देणार. 20 मेला आता जाहीर झाले त्यांची पहिली एंट्रन्स प्रिलिमिनरी. तर 20 तारीख जवळ यायला लागली. वेळ कमी उरला. वेळ ही एकच कमोडिटी अशी आहे, शॉर्ट सप्लायमध्ये आहे, ती वाढवता नाही येत. तुम्हाला वेळ वाढवून मिळणार नाही. तितकंच वेळ आहे. त्या वेळामध्ये तुम्ही काय करता आहात, काय करणार आहात, त्याच्यासाठी ती जी एकाग्रता तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वात उतरायला पाहिजे, तिच्यासाठी मात्र हे 6 महिने हा खूप वेळ आहे, भरपूर वेळ. मी तुम्हाला सांगतो 3 आठवड्यामध्ये तुम्हाला परिणाम दिसायला लागेल. 3 आठवडे. परिणाम 3 आठवड्यामध्ये दिसायला लागतो. तो वाढत जात 6 महिन्यामध्ये सिद्ध होतो. सिद्धी तुम्हाला मिळते की तुम्ही ते मांडू शकता. ज्या विषयांचा अभ्यास तुम्ही करता आहात, जेवढा तुम्ही अभ्यास केला असेल ते ज्ञान तुमचं झालं पाहिजे. ते तुम्हाला समजलं पाहिजे. मुद्दे समजल्याशिवाय तुम्ही किती वाचलं त्याला अर्थ नाही आहे. त्या विषयाचा जो टॉपिक तुम्ही अभ्यासला असेल, जो भाग तुम्ही ज्या भागाचा अभ्यास केला असेल, त्याचे तुम्ही अधिकारी बनलं पाहिजे. त्याच्यावरती चिंतन आणि मनन पण केलं पाहिजे. त्याचा विचार केला पाहिजे की काय भानगड काय आहे. त्याचे सगळे मुद्दे तुम्हाला समजले पाहिजेत. आणि प्रश्न त्याच्यावर जेव्हा विचारले जातील त्यावेळेला ते मुद्दे त्यांच्या महत्त्वाच्या क्रमाने तुमच्या ते ध्यानात आले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आधी मांडायचा असतो, त्याच्यानंतर नंतरचा महत्त्वाचा, त्याच्यानंतर नंतरचा. म्हणजे जर सुटलं, जर राहिलाच तर किरकोळ मुद्दे सुटले पाहिजेत, महत्त्वाचे मुद्दे सुटता कामा नयेत. पण ह्याच्यावरती तुम्ही जर तो विचार केलेला नसला तर कसं होणार? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तो आत्मविश्वास येईल कसा? तुम्ही जर तो विषय शिकला नाहीत. विषय शिकवता नाही येत, तो शिकायचा असतो. एकलव्याचं उदाहरण खरंच अतिशय प्रत्येकाने ते घेऊन डोळ्यासमोर ठेवण्यासारखं आहे की द्रोणाने नाकारलं त्याला. नाही, मी घेणार नाही तुला. म्हणाल की तू म्हणजे इतका अपमान कोणी कोणाचा केला नसेल, तू हलक्या जातीत जन्माला आला आहेस, तुला ते अधिकार नाही, तर तुझा मी शिष्य म्हणून स्वीकार करणार नाही. तर त्याने त्यांचा पुतळा उभारला, फक्त पुतळा, आणि कल्पना केली की हे मला सांगतायत, आणि एकाग्रतेने तो शिकत राहिला. तो जे शिकला ते द्रोणाने अर्जुनानं जे शिकवलं अर्जुनाला
त्याच्यापेक्षा कितीतरी प्रतीने श्रेष्ठ होतं. ही एकाग्रता ज्याच्याजवळ असेल ते ज्ञान त्याच्या ओढीने येतं. त्याला मध्ये द्रोणच पाहिजेत असं नाही, मध्ये गुरुच पाहिजे असं नाही. त्या ज्ञानालाच ओढ आहे की तुम्ही किती एकाग्र होतात, तुम्ही किती चिंतन करता, त्याचं किती कौशल्य. माझ्याकडे एक मुलगा आला टेनिस खेळायचा. तो म्हणाला मला कोचच नाही आहे आणि इतर चांगले खेळाडू जे आहेत ते माझ्याशी खेळायलाच तयार नाही. तर मला आता म्हणजे माझी प्रगती कशी होणार? मी फक्त मार्करशी खेळतो. मार्कर म्हणजे तो जो चेंडू आणून देणारा मुलगा असतो. ते मार्कर चांगले खेळतात बहुतेक, पण त्यांच्या खेळाला एक लिमिट असतं. त्यांना कोणी व्यावसायिक पद्धतीने ट्रेनिंग दिलेलं नसतं. तर त्या मार्करशी मी खेळत राहतो. मला काही पुढे स्कोपच नाही. मी म्हटलं असं नाही आहे. तो चेंडू जो येतो वेगाने त्याच्याकडे बघून तू त्याला प्रत्युत्तर देऊ शकतोस. आत्मविश्वासाने तू काही चेंडू खेळू शकतोस एवढं मला पुरं आहे. तू तुझी सजग एकाग्रता जर वाढवलीस तर तुझ्या विरुद्ध कोण खेळतंय ते महत्त्वाचं नाही, तू कसा खेळतोय तेही महत्त्वाचं नाही आहे. त्या चेंडूवर तू किती एकाग्र होतोयस आणि तुझे प्रतिसाद तू किती अचूक बाहेर आणतोयस ते महत्त्वाचं आहे. आणि तसंच ज्या स्पर्धेमध्ये खेळायला मिळेल त्या स्पर्धेमध्ये सरावामध्ये जसं खेळतोस तसंच खेळायचं. ती हिंमत फक्त ठेवायची. ती तू ठेवलीस की आपोआप चांगला खेळायला लागशील. एका वर्षाच्या आत त्याने आंतरराज्य पातळीवरची एक मोठी स्पर्धाच जिंकली. मग सगळे लोक त्याच्याकडे बघायला लागले की हा कुठून आला एकदम हा खेळाडू, की मागच्या वर्षीपर्यंत कुणाशी हरायचा आता सगळ्यांना हरवायला लागला. हे काय झालं त्याच्यामध्ये? तुमची जी एकाग्रता असते ना तीच सगळं हे शिकवत असते तुम्हाला. तुम्ही ज्या विषयांचा अभ्यास केलात ते विषय मांडायचे कसे हे तुम्हाला शिकायला पाहिजे. ते जसजशी परीक्षा जवळ यायला लागते तसा तुमचा पेपर लिहिण्याचा अभ्यास वाढला पाहिजे आणि त्या पेपर लिहिण्याचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वात उतरला पाहिजे. तुमचे जे विद्यार्थी म्हणून परीक्षार्थी म्हणून जी डेव्हलपमेंट असते, जो विकास असतो, त्याच्यामध्ये हे टप्पे तुम्ही ध्यानात घ्या की ज्ञान तर तुम्हाला मिळवायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. पण ते ज्ञान मिळवल्यानंतर ते मुद्दे ध्यानात घेणं, ते मुद्दे मांडायला शिकणं, ते बरोबर तेवढ्या वेळात मांडता येणं ही एक वेगळी कला आहे. की तुम्हाला ते समजलं ह्याचा अर्थ नाही नुसतं वाचनात गुरफटू नका. काही लोकांना पडल्या पडल्या वाचायची सवय असते, मलाही होती. मी वाचता वाचता झोपून जायचा, अजून झोपतो. तर त्याचा उपयोग नसतो. हे जे आमचे एक गणिताचे प्रोफेसर होते, कॅल्क्युलस शिकवायचे आम्हाला. तो कोणी असा मागे रेलून बसला की ते सांगायचे की मॅथमॅटिक्स इज नॉट ए सायन्स विच कॅन बी लर्न्ड ॲट ॲन ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज म्हणजे 90 अंशापेक्षा मोठ्या कोनात गणित शिकता येत नाही. इट इज टू बी लर्न्ड ॲट ॲन ॲक्यूट अँगल. समोर वाकून बसा असं ते सांगायचे. कुठलाच अभ्यास ऑप्ट्यूज अँगलमध्ये नाही करतायत. तुम्ही आराम खुर्चीत बसलाय, वाचताय, वाचनाची रिव्हिजन होईल पण त्याचा फायदा तुम्हाला तेवढा नाही होणार. आणि खरंच आहे, बसून एका वेळी सलग बसून किती अभ्यास करायचा त्याच्याबद्दल फार गैरसमज आहेत. इतके गैरसमज असायचं काही कारण नाही. पुन्हा पुन्हा मी सांगतो तुम्हाला की तुम्ही अभ्यास कसा करता हेच महत्त्वाचं आहे, किती करता हे महत्त्वाचं नाही आहे. आणि एका वेळी तुमच्या बुद्धीला, तुमच्या मनाला अनावश्यक ताण देण्याच्या ऐवजी
एकाग्र होण्याचा ताण द्या आणि ती सजग एकाग्रता, त्या विषयामध्ये गुंतून जाण्याची एकाग्रता, त्या विषयावर चिंतन मनन करू शकण्याची एकाग्रता, त्या विषयातले मुद्दे जे तुम्ही अभ्यासता आहात ते मुद्दे पकडण्याची एकाग्रता, ही तुम्हाला एकदा जमायला लागली की मग पेपर कुठलाच लिहिणं अवघड नसतं, कुठलीच परीक्षा अवघड नसते. तुम्ही असं ठरवलं की जो विषय तुम्हाला माहितीच नाही, जन्मामध्ये माहीत नाही, एक नव्हे की लॅटिन भाषेची परीक्षा द्यायची, एका वर्षात तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं आहे, एका वर्षामध्ये जी दिली असेल परीक्षा, जी म्हणून सगळ्यात उत्तम परीक्षा असेल तुम्ही देऊ शकता. तुम्ही त्याच्यावर एकाग्र किती होता ह्याच्यावरच सगळं अवलंबून आहे, की ते तुम्ही चिंतन आणि मनन करायला लागला की आपोआप ते विषय तुमचे पक्के होतात आणि ते तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवून ते मुद्दे सुचून मांडायची सवय करून घेतली. ती तुम्ही आता म्हणजे जसजशी परीक्षा जवळ यायला लागते त्या वेळेमध्ये हे जास्त करायचं असतं. हे तुम्ही ज्या विषयांचे परीक्षा स्वतः देत राहाल तर मग परीक्षक कोणी का असे ना त्याला तुम्हाला पूर्ण मार्कच द्यावे लागतील. की परीक्षा जर तुम्ही उत्तम दिली तर परीक्षकाचा संबंध नाही, कोण परीक्षक आहे कसा आहे काही संबंध नाही, त्याला पूर्ण मार्क द्यावेच लागतात तुम्हाला. हे नो अल्टरनेटिव्ह. तर तुम्ही हे ध्यानात घ्या की सजग एकाग्रता करायला. परत मी माझ्या जुन्या मुद्द्यांच्यावर येतो. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे, प्राणायामाशिवाय आपल्याला चॉईस ऑफ फोकस एक्सरसाइज करता येत नाही. कशावर एकाग्र व्हायचं हे ठरवण्याची, हे निवड करण्याची जी आपल्याला शक्ती आहे ती शक्तीच मुळात विकसित होत नाही. ती जर विकसित झाली नाही तर कुठलीही गोष्ट तुमचं लक्ष ताबडतोब डिस्ट्रॅक्ट करू शकते. धारणेची शक्ती तुमच्यामध्ये येत नाही. धारणा म्हणजे निवड, की कशावर मला एकाग्र व्हायचं आहे ही निवड म्हणजे धारणा आहे. ती धारणेची शक्तीच तुमच्यामध्ये येत नाही. तर प्राणायामाचं फलितच असं दिलं आहे, धारणा असूच योग्यता मनसहा, की धारणाच्या ठिकाणी मनाला योग्यता येते. की म्हणजे ते मन ठरवू शकतं की मी आता ह्याच्यावर एकाग्र झालो आहे ना, बाकीचं विश्व माझं स्वरूप सुद्धा अस्तित्वात नाही. हा धारण्याचा पुढचा टप्पा आहे ध्यान, की तिथेच माझं लक्ष एकाग्र राहील. मगाशी होतं तेव्हा आत्ता जिथे आहे तिथेच पुढच्या क्षणाला, अशी ती एकदा चेन सुरू झाली की मग कुठलाच विषय तुम्हाला अवघड राहत नाही, कुठलाच विषय तुमच्यापासून, कुठलंच ज्ञान तुमच्यापासून लपत नाही. आणि त्याने असं सांगितलंय, सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ट ज्ञानम, म्हणजे जे मध्ये आड गोष्टी आल्यामुळे ते लपलं गेलंय असं ज्ञान, जे अतिशय सूक्ष्म आहे, जे अतिशय दूर आहे, दूर अंतरावर आहे, तुम्ही तिथून पोचू शकत नाही आहात. तुमची बुद्धी पोचते, तुमचं मन पोचतं आणि ते ज्ञान तुम्हाला मिळतं. तर तुम्ही ही एकाग्रता वाढवायचा प्रयत्नाला आतापासून लागा. जर आधीपासून करत असाल तर आधीच तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स देऊन ठेवतो, तुमचं उत्तम एकाग्रता तुमची वाढणारच आहे. पण प्राणायामाला पर्याय नाही आहे. प्राण ही शक्तीच तुम्हाला वर्तमानात ठेवते आणि भविष्य हे आपण घडवायचं असतं. भूतकाळ, आपण जो भूतकाळ घडवला त्याची स्मृती ठेवायची असते आणि वर्तमानामध्ये भविष्य घडवण्याचं काम करायचं असतं. तुम्ही जसं घडवाल तसं भविष्य तुमचं आहे. जे 5 भाग सांगितलेले आहेत भविष्य जे ज्याच्यामुळे घडतं त्यातलं फक्त एक भाग म्हणजे दैव आहे आणि तो सुद्धा 5वा हिस्सा असं नाही, ते सुद्धा काही वेळेला कमी असतं. जो पूर्ण उरलेल्या 4 भागाची मेहनत करत राहतो दैव आपोआप त्याला अनुकूल होत जातं. त्यामुळे असंच होणार आहे, माझ्या पत्रिकेत असंच लिहिलेलं आहे असं नाही. तुमची पत्रिका फार तर तुम्हाला कुठली संधी मिळणार आहे ते सांगेल, पण त्या संधीत तुम्ही काय करणार आहात ती तुमची कर्तबगारी आहे. तुमचा पौरुष त्याच्यामध्ये आहे, तुमचे प्रयत्न त्याच्यामध्ये आहेत. तर ही हिम्मत आपण बाळगली पाहिजे की मी माझं भविष्य घडवेन. त्याच्यासाठी
ही सजग एकाग्रता वर्तमानावर पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला भूतकाळात जाता आलं पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला भविष्याकडे पाहता आलं पाहिजे. भविष्याकडे पाहण्याची कल्पनाच करावी लागते. ते संकल्पाने पाहायचं असतं की हे घडेल भविष्यात, मी हे घडवीन. जे असं म्हणतात ते आपल्यासमोर उदाहरणं असतात, त्यांची चरित्र आपण अभ्यासली पाहिजेत की का इतक्या गडद अंधारात महात्मा गांधींना आणि लोकमान्य टिळकांना आणि त्यांच्यासारख्या लोकांना सुचलं की ही ब्रिटिशांची जुलमी सत्ता इथून झुगारून दिली पाहिजे. का बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या व्यक्तींना वाटलं की हा जो एवढ्या मोठ्या समाजाच्या एका भागावर अन्याय होतोय तो थांबला पाहिजे. त्यांनी आयुष्य वेचली आपली. तर असं जे करू शकतात ते भविष्य घडवतात. आणि त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काही नाही आहे. त्यांना काही खास दिलेलं नव्हतं देवाने. तुमच्यासारखेच लहानपणी अंगठा चोकात पडलेले होते. पण ज्या वेळेला ते मोठे व्हायला लागले त्यावेळेला त्यांचा हा जो निर्धार होता, हा जो निश्चय होता की मी हे करीनच, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवीनच. त्याने वेचलं आयुष्य. स्वराज्य मिळालं आपल्याला, आपण त्याचा उपयोग करतोय की नाही ही गोष्ट वेगळी, पण मिळवून दाखवलं त्याने. तर हे भविष्याच्या घडणीमध्ये आपला सहभाग असतो. आपण पार्टनर असतो देवाचे भविष्य घडवण्यामध्ये. ते असं बसून राहून आळसामध्ये घालवायचं नाही. आपण शारदेची प्रार्थना करतो सरस्वतीची की निशेष जाड्या पहा, की माझा जो आळस आहे ना तो तेवढा तू काढून टाक, मग मी सगळं करतो. जो एकाग्र होतो त्याच्यावर सरस्वती प्रसन्नच असल्यामुळे त्याला ती आळशी बनूच देत नाही. आणि तिने आळशी बनू नाही दिलं की यश तुमच्या बाजूला आहे. तर प्राणायाम तुम्ही करायचं सोडू नका. त्याने हे 3 प्राणायाम तरी नक्की करा. अमृत प्राणायाम मागच्या एका वेळी मी करून घेतला तुमच्याकडनं, ते माझ्या पुस्तकामध्ये पण तो लिहिलेला आहे. तर अमृत प्राणायाम करा, अनुलोम विलोम प्राणायाम करा आणि कपालभातीचा प्राणायाम करा. हे 3 प्राणायाम तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये अतिशय उपयोगाचे प्राणायाम आहेत, ते करा. आणि मी सांगितल्यासारखं व्हिज्युअलायझेशनचं जे ध्यान आहे ते अवश्य करा. तुम्हाला जे समजलं ती समजण्याची प्रक्रिया, तुम्ही ज्या वेळेला ते इतरांना समजावून सांगितलं त्यावेळेला ते समजावून सांगण्याची प्रक्रिया, तुम्ही ज्या वेळेला पेपरमध्ये उत्तम उत्तर लिहिलं ती प्रक्रिया, ही जशीच्या जशी फक्त आठवायची. की तुमचा जो आत्मविश्वास होता, तुमची जी बॉडी लँग्वेज होती, त्यावेळेला ज्या विश्वासाने तुम्ही तो पेपर लिहित होता ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला उभं करता आलं पाहिजे. आणि मग ते चित्र उभं केल्यानंतर जो लिहिणारा होता, पेपर लिहिणारा तुम्ही, त्याच्याशी एकरूप होऊन तो अनुभव पुन्हा घेता आला पाहिजे की तसा मी लिहितोय पेपर. तुम्ही हे व्याख्यान ऐकता आहात त्या अर्थी केव्हा ना केव्हा तरी उत्तम पेपर तुम्ही लिहिलेले आहेत. उत्तम परीक्षा देण्याची कला तुम्हाला अवगत आहे याची मला खात्री आहे. ती फक्त मजबूत करायची आहे, ती तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बसवायची आहे. तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये येऊ द्या आणि तो ह्या ध्यानानेच येईल. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही हे सगळं बोलणं ऐकून जर थकला नसला तर आपण एक ते ध्यान करूया की तुमच्या ज्ञानाबद्दलची जी परीक्षा होती, ज्ञानाची जी चाचणी झाली, अशा परीक्षेची आठवण तुम्ही करायची आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही परीक्षेच्या वेळेमध्ये सगळी उत्तरं उत्तम लिहिली. तुमच्या आवडणाऱ्या विषयाची, जो विषय आवडत नसेल तो आव्हान म्हणून स्वीकारायचा असतो, तोही आवडणाऱ्या विषया इतकंच चांगला लिहिता येतो. जो तुम्ही पेपर चांगला लिहिला असेल, तोंडी परीक्षा असेल, स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल जिथे तुम्ही अतिशय मुद्दे उत्तम मांडले, अभिनयाची स्पर्धा असेल, त्या अभिनयामध्ये सुद्धा ते बेरिंग टिकवणं सोपं नसतं. त्याच्यामध्ये तुमचा उत्कृष्ट अभिनय ज्याच्यात तुम्हाला बक्षीस मिळालं, तुमचं कौतुक झालेलं असेल, हे इतरांच्या कौतुकासकट सगळं आठवायचं. तुम्हाला परीक्षेत उत्तम ज्या वेळेला मार्क मिळाले
त्यावेळेला तुमचे पालकही खुश झाले असतील, तुमचे शिक्षकही खुश झाले असतील. तुमची कॉलर ताट करून तुम्ही आपल्या सहाध्यायांच्याकडे पाहिलं असेल की बघा मला चांगलं येतं आहे की नाही, आणि त्यांनीसुद्धा तुमची पाठ थोपटली असेल. हा प्रसंग इतरांच्या प्रतिसादासह आठवायचा. तुमचं ज्ञान, तुमचा त्याच्यावरचा आत्मविश्वास, तुमची मांडण्याची पद्धत, तुमची त्यावेळची वागणूक, तुमच्या शरीराच्या भाषेतनं, बॉडी लँग्वेजमधनं जो आत्मविश्वास प्रगट होत होता, तो आत्मविश्वास परत जगायचा आणि तसं परत लिहितो आहोत अशी कल्पना करायची. आत्ता आपण परीक्षेसाठीच लिमिट करूया. परीक्षा जवळ येत आहेत. जितकं हे ध्यान तुम्ही उत्तम कराल तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. परीक्षा जवळ आली तरी परीक्षा ही काही राक्षसी नाही आहे. परीक्षा ही एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. परीक्षा ही संधी आहे. हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे की जितक्या परीक्षा तुम्हाला देता येतील तितकेच संधी तुम्हाला आहेत. जितकी आव्हानं तुम्हाला पेलता येणार आहेत तितकंच यश मिळवता येण्याची संधी आहे. आव्हान ज्या वेळेला संपेल त्यावेळेला मग आपल्या आयुष्यामध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. तर तुम्ही ते आठवा आणि एक निवडा. आणि मी मागे सांगितल्यासारखा पाठीचा कणा ताट ठेवून बसायचा, पाय दोन्ही जमिनीवर टेका, डोळे मिटून घ्या, लक्ष श्वासावर एकत्रित करा. डीप बेली ब्रीदिंग करा. श्वास घेताना पोट सैल सोडा. श्वास सोडताना पोट आत खपाटीला न्या. लक्ष पूर्ण श्वासावर असू दे. या तुम्ही या क्रियेने पूर्ण वर्तमानात येत आहात. आता तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास आणायचा आहे तुम्हाला. त्या आत्मविश्वासासाठी भूतकाळात जायचं आहे. पण आत्मविश्वासाशी आणि तणावमुक्तीचं फार जवळचं नातं आहे. जो स्वस्थ आणि तणावरहित असेल, रिलॅक्स्ड असेल, तो आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. ज्याला आत्मविश्वास नाही, ज्याला भविष्याचं भय आहे, तो रिलॅक्स नाही होऊ शकत. रिलॅक्सेशन अँड कॉन्फिडन्स गो टुगेदर. लक्ष तुमच्या डोक्यावरच्या नर्व सेंटरमध्ये एकत्रित करा. डोक्याच्या मध्यभागी शिरोमध्यामध्ये जे शक्ती केंद्र आहे त्याच्यावर लक्ष एकत्रित करा आणि अशी कल्पना करा की ते शक्ती केंद्र सबंध शरीरभर विश्रांतीचे आणि सगळे ताण तणाव काढून टाकण्याचे, सगळा थकवा काढून टाकण्याचे संदेश पाठवत आहे. आता तुम्ही मनाने भूतकाळात जायला सिद्ध झाला आहात. जी घटना तुम्ही निवडलेली असेल, जी परीक्षा तुम्ही निवडलेली असेल, तिचं स्मरण करा. हे स्मरण अगदी पहिल्यापासून तुम्ही त्या वर्गात गेला तिथे किंवा जिथे ती परीक्षा झाली त्या ठिकाणी गेलात तेव्हापासून. तुम्ही आतमध्ये जाऊन बसला पेपर लिहायला, प्रश्नपत्रिका तुम्ही पाहता आहात, ती प्रश्नपत्रिका वाचता आहात. वाचतानाच तुमच्या ध्यानात येत आहे की पेपर छान आहे. पेपर सोपा किंवा अवघड नसतो. पेपर तुम्हाला आवडतो किंवा आवडत नाही. जो आवडत नाही तो अवघड वाटतो, जो आवडतो तो सोपा वाटतो. की हे छान प्रश्न आहेत, मी याच्यावर लिहू शकेन. ती भावना तुमच्या मनामध्ये जागी होऊ द्या आणि आठवा ते उत्तम तुम्ही कसं लिहित होता, कसं वेळेमध्ये प्रत्येक प्रश्नाची चर्चा तुम्ही करत होता आणि सगळं व्यवस्थित मांडत होता. सगळे मुद्दे, त्या मुद्द्यांना मांडायची भाषा आणि त्या भाषेला खुलवणारे शब्द,
त्यांची वाक्यरचना, ते शब्दप्रयोग हे कसं तुम्हाला सुचत होतं, कसं तुम्ही लिहित होता झरझर झरझर झरझर, कसे तुम्ही ते सगळं पूर्ण केलं. पेपर देताना तुम्हाला किती बरं वाटलं, छान गेला हा पेपर. मनाने परत तुम्ही जी सहकाऱ्यांशी चर्चा केली, उत्तरं ताळून पाहिली, बरोबर उत्तर लिहिल्याचा तुम्हाला आनंद जो मिळाला तो आठवा. पुन्हा तुमचं झालेलं कौतुक आठवा, पालकाने शिक्षकाने केलं. ज्या वेळेला मार्क तुमच्या हातात पडले त्यावेळेला तुम्हाला किती बरं वाटलं की बरोबर मी सांगितलं होतं तितके पडलेच मार्क. ही टीम आहे, विद्यार्थी आणि परीक्षक, पालक आणि शिक्षक, हे 4 जणांची टीम आहे. ज्या वेळेला पेपर उत्तम लिहून होतो आणि ज्या वेळेला परीक्षक संपूर्ण मार्क देतात, उत्तम मार्क देतात, त्यावेळेला ती टीम जिंकलेली असते. परीक्षकाला तुम्ही आपल्या बाजूचं वळवून घेतलेलं असतं, तो विरोधी नाही आहे, विरुद्ध बाजूचा नाही आहे, बाजूच नाही आहेत 2. तुम्ही जे उत्तम केलं आहे त्याचं तो कौतुक करतोय, त्याचेच गुण देतोय. तर ते जे गुण तुम्हाला मिळाले तेव्हा झालेला आनंद आठवा. ज्ञान कौशल्य हे संपादन त्या आनंदासाठी करायचे असतात, आव्हानं पेलायचे असतात, परीक्षा द्यायचे असतात, त्या आनंदासाठी द्यायचे असतात. तो आनंद परत आठवा, तुमच्या सिस्टीमला कळू द्या, तुमच्या आंतरिक शक्तीला कळू द्या की तो आनंद मला परत हवा आहे, मी पुन्हा परीक्षा देणार आहे, तर तसाच आनंद मला मिळवायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी मेहनत करायला तयार आहे, मी तप करायला तयार आहे, मी सगळे विषय कष्टाने समजून घ्यायला तयार आहे, मी एकाग्र व्हायला तयार आहे, मी ती सजग एकाग्रता माझ्यामध्ये आणायला तयार आहे. तर तो आनंद आपण परत मिळवायचा आहे. लक्ष श्वासावर एकत्रित करा आणि डोळ्यासमोर चित्र एवढंच आणा की तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये आहात. भविष्यामध्ये कुठलीही कोणतीही परीक्षा तुम्हाला जी द्यायची असेल ती, त्या हॉलमध्ये तुम्ही आहात आणि जो आत्मविश्वास ह्या परीक्षेमध्ये वाटला होता तोच तिथे तुम्हाला वाटतोय. हा भूतकाळातल्या उत्तमाचा आणि भविष्यकाळातल्या उत्तमाचा सांधा तुमच्या वर्तमानातल्या तपश्चर्याने तुम्ही तपस्येने मिळवणार आहात. तो सांधा एकदा साधला की तुमच्या व्यक्तिमत्वात खोटच राहत नाही. मग तुम्हाला निवडावंच लागतं. किती लोक परीक्षेला बसतायत, 1000 लाख कोटी, काही संबंध नाही त्याचा. तुम्हीच निवडले जाणार आहात कारण उत्तम तुम्ही मेहनत केलेली आहे, उत्तम तुम्ही मानता आहात सगळं. तर शंकाच नाही याच्या बाबतीत की विजय तुमचाच होणार आहे. लक्ष परत श्वासावर आणा. खोल बेली ब्रीदिंग करा. पुन्हा श्वास घेताना पोट सैल सोडा, श्वास सोडताना पोट आत खपाटीला न्या. तुमचे लंग्स, तुमची फुफ्फुसं पूर्ण भरू द्यात, पूर्ण रिकामी होऊ द्यात. हे अश्विनी कुमार आहेत, देवांचे वैद्य. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याने स्वर्गामधल्या देवांचं सुद्धा आरोग्य उत्तम राहिलं, तुमचं तर राहणारच आहे. फक्त या श्वासावर लक्ष द्या. अशी कल्पना करा की समुद्र किनाऱ्यावर तुम्ही फिरता आहात. अनंत आकाश, अनंत समुद्र आणि पृथ्वीची तेवढीच अनंत पसारा तेवढाच असं तुमच्या समोर पसरलेला आहे. त्या अनंततेचा आनंद तुम्ही घेता आहात. लांब वर क्षितिज दिसतंय,
सूर्य त्या क्षितिजावर तुम्हाला दिसतोय, तो प्रकाश, या समुद्राचे अथांग विस्तार, त्याचा ते लांब दिसणारं क्षितिज, त्या लाटांचा कानावर पडणारा आवाज, हे सगळं चित्रण डोळ्यासमोर करा. तुमच्या बरोबर तुम्हाला आवडणाऱ्या काही व्यक्ती आहेत. तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर ओल्या वाळूवर मोकळ्या पायाने फिरता आहात. त्या वाळूचा मऊ स्पर्श आठवा आणि ते चित्र डोळ्यासमोर तसंच्या तसं उभं करा. त्या वाऱ्याची झुळूक तुमच्या शरीराला स्पर्श करून आनंद देते आहे. तुम्हाला एक शिंपला, रंगीबेरंगी शिंपला मिळालेला आहे. अतिशय मोहक त्याचे रंग आणि आकार छान आहे. तुम्ही शिंपला तो उचलून घेतलाय आणि आता त्या शिंपल्याची जोडी तुम्ही पाहता आहात आणि तसाच शिंपला तुम्हाला दुसरा मिळाला आहे. तुम्ही दोन्ही हातावरती ते शिंपले घेऊन एकामेकाबरोबर ताडून पाहता आहात आणि तसेच सारखेच शिंपले मिळाल्याचा तुम्हाला आनंद होतोय. अशी कल्पना करा की कोणी सुंदर फुलांचा एक गुच्छ तुमच्या हातामध्ये ठेवलेला आहे. तो गुच्छ तुम्हाला दिलाय. त्या गुच्छातली फुलांची अतिशय आकर्षक मांडणी केलेली आहे आणि त्या गुच्छाचं, त्या फुलांचं सौंदर्य पाहून तुम्हाला अतिशय बरं वाटतंय आणि तुम्ही तो गुच्छ घरी नेऊन अशा ठिकाणी ठेवलाय की तुमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाची नजर त्याच्यावर पडेल आणि त्याला त्या फुलांच्या सौंदर्याचा आणि त्या मांडणीच्या आकर्षकपणाचा आनंद घेता येईल. लक्ष श्वासावर आणा. सावकाश डोळे उघडून पूर्ण शरीर स्ट्रेच करा. नांदेडहून प्रश्न आलेला आहे. बरेचसे प्रयत्न करूनही अपयश मिळतं, त्यामुळे मनाचं खच्चीकरण होतं. मग पुन्हा प्रयत्न करण्यासाठी मानसिकता तयार होत नाही. अशा वेळी काय करावं? हाच फार महत्त्वाचा भाग आहे की लक्ष यशाकडे ओढलं जातं. आपण करतो ते फक्त यशासाठीच करतो. तो प्रयत्न चांगला नसतो. प्रयत्न उत्तम करण्याची जबाबदारी आहे. यश मिळवण्याची जबाबदारी आपल्यावर ओढून घ्यायची नसते. मा फलेषु कदाचन कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोत्स्व कर्मणी. ही निराशा जे येते, हे जे अपयशामुळे मनाचं खच्चीकरण होत आहे, ती यशाला चिकटण्याच्या प्रयत्नाने होत आहे. अपयश आलं तरी त्यातनं शिकायचं असतं आणि मनाची उभारी, यश हेच आहे की पुढच्या प्रयत्नाला त्याच तयारीने, त्याच्यापेक्षा जास्त आत्मविश्वासाने जायचं. तुम्ही फेल नाही होत, हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. तुमचा प्रयत्न त्याला अपयश येतं, तुम्हाला नाही येत. तुम्ही जर स्वतःच्या मनाला असं सारखं मांडून घेतलं, स्वतःला सतत सांगत राहिलात, तुम्ही स्वतःला काय सांगता, काय ॲक्सेप्ट करता, ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला जर सांगत राहिलात
की मला यश येतच नाही, मला अपयशच येतं, तर तुमच्या आंतरिक शक्तीला असं वाटत राहतं की ह्याला नको आहे यश,